हॅलो, माझं नाव संचिता वालेकर आहे आणि मी प्रत्युष उद्योग समूहामध्ये ॲज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून वर्क करत आहे. तर तुम्हाला मी यासाठी व्हिडिओ करते की थोडक्यात बिझनेस सांगेन तुम्हाला. तर प्रत्युष उद्योग समूह हा बिझनेस आपल्या उदगीर शहरामधला मेन ब्रँच याची उदगीर शहरामधली आहे आणि याचं प्रत्युषचं सुरुवात 1.5 वर्षापूर्वी झालेली आहे. प्रत्युष उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुल बिराजदार सर आहेत, जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, आणि मिसेस कीर्ती बिराजदार मॅम आहेत, ज्या MBA आणि HR मध्ये आहेत. त्यांना या इंडस्ट्रीचा त्यांचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर त्यांनी विचार केला की आपण सर्वसाधारण महिलांना घर बसल्या काहीतरी इन्कम निर्माण करून देऊ शकतो. यासाठी त्यांचं एक विजन आहे की सर्वसामान्य महिलांना घर बसल्या इन्कम घेता यावं, या हिशोबाने त्यांनी हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. तर आज आपल्याकडे 10,000 महिला छान प्रकारे ऑनलाईन पद्धतीने वर्क करून इन्कम घेत आहेत. त्यानंतर आपले वैयक्तिक मोठे स्टोर्स आहेत, जे की लातूर असेल, उदगीर असेल, परभणी असेल, गंगाखेड असेल, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, असे वेगवेगळ्या सिटीमध्ये आपल्याकडे 60 ठिकाणी आपले स्टोर्स आहेत. ठीक आहे. तर तुम्ही विचार कराल काय आहे प्रत्युष? तर बेस्ट मॅनेजमेंट सिस्टम आहे प्रत्युष. थेट फॅक्टरी ते ग्राहक ही संकल्पना आणते, कारण आपले स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे, म्हणजे की कॉटनच्या साड्या आणि कॉटनच्या ड्रेसमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. बाकीचे जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यासोबत आपण टाईप केलेला आहे. ठीक आहे. तर साडी ड्रेस आपल्याकडे 8 प्रोडक्ट आहेत. साडी ड्रेस, ज्वेलरी, कुर्ती, रेडीमेड ब्लाऊज, नाईट गाऊन, नाईट ड्रेस, पर्स आणि साडी पेटीकोट, अशा 8 प्रोडक्टवर आपल्याला मोठी गुंतवणूक न करता या ठिकाणी आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने इन्कम देऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला अनुभवी टीम सुद्धा असणार आहे की शिकवण्यासाठी. तुम्ही विचार कराल की आम्हाला काही माहिती नाही याच्यात, आम्ही कसं करायचं बिझनेस? त्या ठिकाणी तुम्हाला अनुभवी टीम सुद्धा असणार आहे, जे शिकवणार आहे, तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. तुम्ही विचार कराल आम्ही प्रत्युषच का करायचं? कारण आपण टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टम आहे, ही एक विजनरी प्लॅटफॉर्म आहे आणि घर बसल्या व्यवसाय करण्याची एक सुवर्ण संधी आहे. त्यानंतर बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आहेत आणि बेस्ट सर्व्हिस सुद्धा आपल्या कंपनीची आहे. तुम्ही विचार कराल आम्ही कसं करायचं कंपनीमध्ये का? तर त्यासाठी आपली कंपनी जी आहे ती कंपनीचे जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा आपल्याकडे आहेत. कंपनीवर विश्वास कसा ठेवायचा हा जर तुमचा विचार असेल, त्या ठिकाणी आपल्याकडे कंपनीचे सर्टिफिकेट आहेत, जे की पॅन सर्टिफिकेट आहे, GST सर्टिफिकेट आहे, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट आहे आणि टॅन सर्टिफिकेट सुद्धा आपल्याकडे आहे, की हे प्रूव्ह करतं की आपला जो बिझनेस आहे तो गव्हर्नमेंट अप्रूव्ह कंपनी आहे आपली. बरोबर आहे. तर तुम्हाला एक मी विचारेल की तुम्ही जेव्हा एक साडी आणता, बरोबर आहे, एक साडी आणता तेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंगकडे जाऊ का शॉपवाल्याकडे जाऊ? ऑब्वियसली आपण शॉपवाल्याकडे जाऊ, बरोबर की नाही? तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपली जी कंपनी आहे ती मॅन्युफॅक्चरिंग टू कस्टमर ही बेस आणते, बरोबर की नाही? तर त्यासाठी आपल्याला तुम्हाला एक मार्केट प्रोसेस समजून सांगेल मी. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये साडी बनते 100 रुपयाला, बरोबर आहे. त्यानंतर ती ट्रेडरकडे जाईपर्यंत 200 होते, त्यानंतर ती होलसेलवाल्याकडे जाईपर्यंत 300 होते, त्यानंतर त्याचा प्रॉफिट त्यांना काढून तो दुकानदाराला 400 ला विकतो. 400 साडी आपल्याला 400 ला देतो का दुकानदार? नाही देत. ऑब्वियसली तो 400 रुपयाला देणार नाही. तर त्याचं मार्जिन काढून त्याचं लाईट बिल, जे काही भाडं आहे, दुकान भाडं, तिथल्या माणसांचे भाडं वगैरे देऊन त्यानंतर आपल्याला ती 650 ते 700 पर्यंत आपल्याला तो सेल करतो, बरोबर. तर ही जी प्रोसेस आहे त्यापासून वाचण्यासाठी आपला प्रत्युष प्लॅटफॉर्म खूप छान आहे. डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग टू कस्टमर हा बेस आहे आपला, बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आता बऱ्याच ठिकाणी आपण बघत असो, आपली जी प्लॅटफॉर्म आहे तो पूर्णपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तर यामध्ये आपल्याला इन्कम टाईप्स पण आहेत. यामध्ये इन्कम टाईप आहेत ऑनलाईन इन्कम, ऑफलाईन इन्कम, रेफरल इन्कम, टीम इन्कम, रँक बोनस, स्टोर इन्कम, अवॉर्ड आणि रिवॉर्ड. तुम्हाला मी एक समजून सांगेन. ऑनलाईन इन्कम काय आहे? ऑनलाईन इन्कम म्हणजे तुम्हाला दररोजचे अपडेट कंपनीकडून भेटत राहणार आहेत. साडी असेल 8 प्रोडक्टचे अपडेट दररोज भेटतात, ते तुम्हाला घेऊन तुमच्या सोशल मीडियावर तुमचे जे ग्रुप असतात, तुमचे जे कॉन्टॅक्ट असतात, एक ग्रुप बनवायचा आणि त्याच्यामध्ये ते शेअर करायचं. त्यानंतर तुम्ही स्टेटसला पण टाकून त्या ठिकाणी रिसेल करू शकता. त्यामध्ये तुम्हाला कंपनी 400 रुपयाला जर सपोज एक साडी देत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 100 रुपये ॲड करून त्या ठिकाणी ती साडी 500 रुपयाला सेल करू शकता. प्लस त्यामध्ये कंपनी सुद्धा तुम्हाला 15% ते 20% पर्यंत त्या ठिकाणी सूट सुद्धा देते. म्हणजे तुम्हाला ती साडी 400 ची साडी तुम्हाला 15% कमी भेटणार आहे, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 200 रुपये, 100 रुपये इकडून 200 रुपयाचं प्रॉफिट भेटतं. प्लस यामध्ये डिलिव्हरी चार्ज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी चार्ज फ्री असणार आहे. ओके. म्हणजे हा एक प्लस पॉईंट आहे. तुम्हाला फक्त जी साडी आहे साडीची किंमत द्यायची आहे आणि समोरच्याकडून साडीची किंमत एक्स्ट्रा 100 रुपये घालून द्यायची आहे आणि कंपनीकडून तुम्हाला सूट भेटणार आहे. म्हणजे बघा किती छान आहे आयडिया ही. म्हणजे आपण न इन्व्हेस्टमेंट करता, कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट न करता या ठिकाणी आपण छान प्रकारे इन्कम घेऊ शकतो. त्यानंतर आहे ऑफलाईन इन्कम. ऑफलाईन इन्कम बऱ्याच लेडीज तुमचं पोस्ट बघतात किंवा साडी बघतात, मला आवडली आहे, कलर पण आवडला, पण काय करायचं आता या ठिकाणी? तर मला हातात कपडा घेतल्याशिवाय, सूट बघितल्याशिवाय मी साडी घ्यावं वाटत नाही, बरोबर. बऱ्याच बायकांना त्याच्या नियर बाय स्टोअरचा ॲड्रेस त्यांना टाकून त्या ठिकाणी तुमचा ID नंबर देऊन त्यांना जरी पाठवलं तरी तुमचं इन्कम त्या ठिकाणी येऊन जातं. त्यानंतर आहे रेफरल मॉडेल इन्कम. रेफरल मॉडेल म्हणजे काय? जसं की मी आज तुम्हाला कुठलेही प्रोडक्ट विकत नाहीये, डायरेक्ट तुम्हाला बिझनेस सांगते, बरोबर आहे. तर हा जो बिझनेस सांगण्याचा प्रकार आहे त्याला रेफरल इन्कम म्हणतात. तर आपण जेव्हा एखाद्या फ्रेंडला रेफर करतो बिझनेस, की मी असा बिझनेस करते, तर तू पण बिझनेस जाणून घे आणि स्टार्ट कर. तर ती जर स्टार्ट केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 500 रुपये इन्कम देऊन जाते. एक माउथ पब्लिसिटी झाली, बरोबर की नाही? आपल्याला काय जास्त काय करायचं का? आपण जे करतोय ते फक्त सांगायचं त्यांना. तर आपण एक साडी जरी आणलो, बरोबर, एक साडी जरी आणलो तर आपण काय करतो? 4 बायकांना दाखवतो, बरोबर की नाही? 4 बायकांना दाखवतो. त्याचप्रमाणे आपण काय करतोय? हे 4 बायकांना आपल्याला दाखवायचं आहे, बरोबर आहे. जे की आपल्या लेडीजला खूप छान प्रकारे जमतं, बरोबर आहे. कारण आपण खूप छान प्रकारे खूप माउथ पब्लिसिटी छान करतो, बरोबर की नाही? त्याच प्रकारे आपल्याकडे टीम इन्कम सुद्धा आहे. टीम इन्कम म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखाद्या फ्रेंडला रेफर करता, तुम्हाला तर 500 रुपये येतच, पण मी तुम्हाला बिझनेसमध्ये आणलं म्हणून मला सुद्धा येतं आणि माझ्या अपलाईनला पण येतं. म्हणजे माझ्यावरच्या 10 अपलाईनला त्या ठिकाणी इन्कम कंपनीत येत असते. विचार करा, म्हणजे तुमच्यासोबत तीच प्रोसेस